इंडिया वायरल न्यूज में आप सभी का स्वागत है। मैं सिकंदर रंगरेज। एरंडोल में पूर्व नगर अध्यक्ष दशरथ बुद्धा महाजन पर हुए हमले के मामले में स्थानीय गुना शाखा ने बड़ा खुलासा किया है और फर्जी एक्सीडेंट करके जानलेवा हमला करने वाले 3 आरोपियों को गिरफ्तार किया है। जांच में पता चला है कि यह एक्सीडेंट नहीं बल्कि पहले से प्लान किया गया हमला था। ये जानकारी पुलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी ने प्रेस कॉन्फ्रेंस में दी है। आप देखते रहिए इंडिया वायरल न्यूज। हमारे चैनल को लाइक, शेयर, सबस्क्राइब जरूर करें। एरंडोल पोलीस स्टेशन हद्दीमध्ये 12 तारीख अंदाजे 1 वाजता एक एरंडोल नगराचं माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन यांचा अपघात झाला होता। हे अपघात झालेल्या ठिकाणी आहे एरंडोलवरून धरणगावला जाणाऱ्या भालेगाव फाटावरून बोरगाव या दोन्ही गावाच्या मधात अपघात झाला होता। मग त्याच्या अनुषंगाने एरंडोल पोलीस स्टेशनला अपघातातले गुन्हे आम्ही दाखल करण्यात आले होते। मग काही लोकांनी ते संशय देखील व्यक्त केलं होतं की म्हणजे ही घातपाताची प्रकार होऊ शकते म्हणून। मग त्याच दृष्टीने आम्ही तपास चालू होते आणि हे तपास आम्ही एलसीबीला ट्रान्सफर करण्यात आले होते। मग त्याच्या अनुषंगाने तपास चालू असताना मग 3 इसमांना आम्ही ताब्यात घेतलेलं आहे। ते ताब्यात घेतलेलं माणसाचं नाव आहे उमेश उर्फ बदक सुरेश सुतार, हा वय 40 वर्ष आहे। यांना ताब्यात घेतला आणि त्याच्यासोबत 2 लोक होते, त्यांनाही ताब्यात घेतला। यांनी कबुली दिलेली आहे की त्यांचा आणि दशरथ महाजनचा एक 12 वर्षापूर्वी भांडण झालं होतं। ही भांडणामध्ये दशरथ महाजननी हा बदकला मारहाण केलं होतं आणि तेव्हापासून त्यांच्या मनातला राग होता आणि योग्य टाइमसाठी तो वाट पाहत होता। मग अचानकपणे ते समोर दिसलं आणि आजूबाजूला कोणी दिसत नव्हते आणि काही साक्षीदार कोणी नाहीये असं त्यांना लक्षात आलं की जोरात मागून त्यानं ठोक मारला आणि तर डायरेक्टली निघून गेले होते। मग याच्या अनुषंगाने तपासादरम्यान ह्या 3घांना अटक केलेलं आहे आणि आज कोर्टात आम्ही प्रोड्यूस करणार आहे की जे मेन आरोपी आहे बदक सुतार ह्याच्या विरुद्धातला 2 मर्डरचे गुन्हे जुने आहेत आणि एक अटेम्प्ट टू मर्डर आहे, एक रेपचा गुन्हा आहे आणि एक मारामारीचा गुन्हा आहे। सर, या आरोपींचा शोध कसा लागला? या आरोपींचा शोध म्हणजे जुने आम्ही सीसीटीव्ही बघत असताना ह्याचं एक गाडी दिसलेलं आहे, महिंद्रा बोलेरो गाडी दिसलं आणि हे कोणाचं मालकीचं आणि कोण वापरतंय याच्या विषयावर आम्ही माहिती घेतल्यावर हा जे मेन मालक आहे ह्याचा गुन्हेगारी इतिहास आम्हाला माहिती समजलेला आहे। मग अजूनही म्हणजे आम्ही तांत्रिक आणि गोपनीय माहिती दोन्ही वापरून म्हणजे ह्यांना अटक करण्यात आलेली आहे।